तर हॅलो मंडळी, नमस्ते. आज मी कोळंबीची नवीन रेसिपी बनवणार आहे. मी चांगली कोळंबी साफ केली आहे. हे बघा. आता मी त्याच्यामध्ये गरम मसाला टाकला, मालवणी मसाला टाकला, हळद टाकली, लाल तिखट टाकलं आणि कोळंबी मसाला टाकला आणि थोडं मीठ टाकलं आहे. हे बघा, त्याच्यामध्ये शेंगा बटाटी टाकली. आपल्याला काहीतरी नवीन रेसिपी बनवायची आणि चांगलं मिक्स करून घेतलं आहे मी, की चांगला आपला मसाला लागला पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे केलं. आता एका कढईमध्ये 4 चमचे तेल टाकलं. कांदा, लसूण आणि टोमॅटो. पहिला लसूण टाकलेली आहे, आता कांदा टाकायचा आहे. मग थोडा मालवणी मसाला आणि हळद टाकली आहे. हे बघा, आता ह्याच्यामध्ये कोळंबी टाकायची आपल्याला. ही चांगली मिक्स करून घ्यायची. झाकण मारून 15 मिनिटांसाठी ठेवायचं आहे. आता झाकण उघडं करून बघूया. मी 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे आता. हे बघा, 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आपली कोळंबी सुक्का रेडी आहे. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही पण बनवा आणि मला कमेंट करा कशी वाटली माझी रेसिपी त्याचं. थँक्यू.